यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील आमदार या बाबींकडे लक्ष देतील का? या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। धनंजय मुंडे तसेच माणिकराव कोकाटे या दोषी मंत्र्यांवरून हे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे। त्यातच राज्यात विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना टार्गेट करणार असे दिसते। अशा गोंधळात हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल। मात्र यामध्ये सोलापुरातील विविध प्रश्नांकडे आमदारांनी लक्ष द्यावे अशी मागणी देखील होत आहे। सोलापूर महापालिका पाकणी येथे 9 एकर जागेत जलशुद्धीकरण केंद्र उभारणार असून ती जागा फॉरेस्टची आहे। वन खात्याची ही जागा घेऊन पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अजूनही प्रलंबित आहे। सोलापूरच्या विमानसेवेबाबत नुसत्याच गप्पा सुरू असून हा थट्टेचा विषय झाला आहे। तसेच सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी केवळ माध्यमातून येत आहे। अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली असून FRPचा कायदा कचऱ्यात टाकला आहे। सोलापूर जिल्ह्यात मंजूर झालेल्या डाळिंब क्लस्टरचे काम देखील प्रलंबित आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन मंडप बांधणे तसेच स्कायवॉक बांधणे यासाठी हाय पॉवर कमिटीची मंजुरी घेऊन तब्बल 130 कोटी रुपयांचे टेंडर PWD कडून काढून घेतले। मात्र त्याला ऐनवेळी स्थगिती देण्यात आली। उजनी जलपर्यटनाच्या बाबतीत देखील तीच ओरड सुरू आहे। नमामि चंद्रभागा प्रकल्पाबाबत काहीच काम सुरू नाही। त्यामुळे एकीकडे निधी नाही असा डांगोरा पिटत सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत। त्यामुळे या बाबींकडे शहरातील तसेच जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात लक्ष वेधणे गरजेचे आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखाना आणि बिबिदार फळ येथील लोकमंगल शुगर या 3 साखर कारखान्यांनी सहवीज निर्मिती केल्यामुळे शासनाने दिले अनुदान। देशभरातील 190 महिला सरपंच प्रतिनिधींची 4 आणि 5 मार्च रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार कार्यशाळा। सोलापूर जिल्ह्यातील 6 महिला सरपंचांची निवड। या महिला विमानाने दिल्लीला जाणार। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डवरील सोलापूर जिल्ह्यातील 57,000 महिलांना दिल्या जाणार साड्या। उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील झडपीच्या शाळा 10 मार्च पासून सकाळच्या सत्रात भरल्या जाणार। शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी अजित पर्वच्या माध्यमातून सोलापुरात घेतला युवकांचा मेळावा। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2। आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले। चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया। साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर। आजच संपर्क साधा 70 66 94 25 70। कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा विरोध। याच विषयावर 17 मार्च रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार। सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील वैभव वाघे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या प्रमोददादा गायकवाड यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी। सोलापूरच्या औस बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे करण्यात आले बंद। भारताने न्यूझीलंडला केले पराभूत। आता 4 मार्च रोजी होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या लढतीकडे क्रिकेट शौकीनांचे लक्ष। बाजार समितींच्या कारभारामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली 5 सदस्यीय समिती।
सोलापूर शहरातील अरुंद रस्ते आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे यापुढे बाईक रॅलीला कोणालाही परवानगी मिळणार नाही, पोलीस आयुक्तालयाचा निर्णय. सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, धाराशिव लातूर जिल्ह्याप्रमाणेच गुंठेवारी प्लॉटच्या मोजणीचा विषय लवकरच मार्गी लावू. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी पहिली सुनावणी होणार 12 मार्चला. केज न्यायालयात चालणार फास्ट ट्रॅक कामकाज. खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. दोघांना अटक. राज्यभर पुन्हा संतापाची लाट. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल. हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 0331 00 आणि 8956 0331 01. 21 ते 24 एप्रिल या दरम्यान मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात होणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. सोमनाथ मंदिरात केली पूजा. सोलापूर धुळे महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात जुळे सोलापुरात राहणाऱ्या मंदाकिनी विष्णू ताकमोगे यांचा झाला मृत्यू. राज्यातील कंत्राटदारांची सुमारे 9000 कोटींची देयके प्रलंबित असल्यामुळे 10 मार्च रोजी बांधकाम कंत्राटदार काढणार मोर्चा. सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर लक्ष देण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस 4 मार्च रोजी महापालिकेवर तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी ग्रामीण जिल्हा काँग्रेस आज काढणार मोर्चा. Kia, movement that inspires. अधिवेशनात 2 राजीनामे घेतले जातील का? आमदार रोहित पवार यांचा धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून सरकारला सवाल. हरियाणातील काँग्रेस नेत्या हिमानी हत्या प्रकरणातील आरोपीला अटक. रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये आढळला होता हिमानीचा मृतदेह. मुख्यमंत्रीपद हवे असेल तर भाजपमध्ये विलीन व्हा. एकनाथ शिंदे यांना अमित शहांची ऑफर. खासदार संजय राऊत यांचा दावा. एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्यात सर्व थंडा थंडा कूल कूल. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही युतीत फुटीचे वृत्त फेटाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला धाडसी निर्णय. म्हणाले, 15 एप्रिल पासून राज्यातील 24 चेकपोस्ट नाके बंद करणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.